जे आत्तापर्यंत एक्सप्लोअर केलेल्या नाहीत इंडियन ओशन किंवा जे हे समुद्राने मिशन होणार आहे ते बंगालच्या खाडीमध्ये होणार आहे आणि ह्या ओशनमधील ज्या अनएक्सप्लोर्ड जागा आहेत, कारण आत्तापर्यंत भारत एवढा खोल 6 किलोमीटर समुद्राच्या आत गेलेला नव्हता आणि ह्या जागा ज्या आहेत हे मिशन ह्या मिशनमधून आपण अनएक्सप्लोर्ड आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत आणि इट एम्स टू कीप ब्ल्यू इकॉनॉमी स्ट्रॉंग. इंडियाची ब्ल्यू इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठी हे सुद्धा हे मिशन आहे ते मदत करणार आहे. इंडिया हे भारताचा प्रथम समुद्रामधला महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे मिशन समुद्रयान आणि हे अचीव होणार आहे तो ह्या सबमर्शियलनी. याचं नाव आहे या सबमर्शियलचं मत्स्य 6000. यानंतर आपण बघूयात की जे चंद्रयान आहे, आदित्य आहे आणि समुद्रयान आहे ते किती महत्त्वाचं आहे भारताचं. मत्स्य 6000 यांनी भारत 3 व्यक्ती जे आहे समुद्राच्या तळाशी पाठवणार आहे आणि त्याचबरोबर काही न्यूजपेपरमध्ये सुद्धा काही आर्टिकल्स आलेले आहेत. त्यामध्ये सांगितलेलं आहे की इंडिया सेट साइट्स ऑन द मॅन्ड डीप ओशन मिशन समुद्रयान. नेक्स्ट इज समुद्रयान. युनियन मिनिस्टर जे रिजिजू आहेत त्यांनी काही पिक शेअर केलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं ही मत्स्य 6000 ही आपली सबमर्शियल आहे. यानी जे आहेत भारत आपलं मिशन समुद्रयान ते अचीव करणार आहे. त्याचबरोबर समुद्रयान मिशन एक्सप्लेन्ड ऑल अबाउट इंडियाज फर्स्ट अंडर वॉटर मिशन मत्स्य 6000. हे काही न्यूज आर्टिकल्स आलेले आहेत किंवा 2001 साली या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासून हा जो प्रोजेक्ट आहे तो चालू होता. मग मिशन समुद्रयान काय आहे, समुद्रयान मिशनमध्ये काय होणार आहे, 3 लोक आपण पाताळ लोकमध्ये जाणार आहे ते पाहिलेलं आहे. इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप ओशन मिशन आहे. द टोटल टाईमलाईन जी याला आहे ती 2021 पासून 2026 पर्यंत याची टाईमलाईन दिलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलेलंच आहे 3 व्यक्ती जे आहेत ते समुद्रामध्ये जाणार आहेत. इट विल बी ऑब्झर्व समुद्रामध्ये जाऊन काय करणार आहेत ते आहेत. ओशनमधून वेगवेगळे रिसोर्सेस खनिजे मिळत असतात, ते खनिजे जे सी बेडला आहेत ते एक्सप्लोअर करायचं याचे मिशन आहे आणि त्यानंतर डेव्हलप्ड डीप सी टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल यूज ऑफ रिसोर्सेस हे सुद्धा याचं महत्त्वाचं एम आहे. त्यानंतर याची कॅपॅसिटी 1+2 म्हणजे एक पायलट आणि 2 अदर पीपल अशी 3 जणांची याची कॅपॅसिटी आहे मत्स्य 6000 या सबमर्शियलची आणि त्याचबरोबर याची डेप्थ जी आहे ती 6000 मीटरपर्यंत ही डुबकी मारू शकते किंवा ते 6000 मीटरपर्यंत ही जी आहे सबमर्शियल जाऊ शकते. आणि भारत हा असा एकच देश नाही, या अगोदर सुद्धा अनेक देश आहेत ते एवढ्या खोल किंवा याच्यापेक्षा सुद्धा खोल समुद्रामध्ये जाऊन आलेले आहेत. तर याच्यामध्ये आहे USA आहे, फ्रान्स, जपान, रशिया, चायना, ऑस्ट्रेलिया या देशांचा नंबर लागतो. एक ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनलवरती इंडियन मेरिटाईम ऑर्गनायझेशन. ही ऑर्गनायझेशन जी आहे ते डीप सी एक्सप्लोरेशन आहे याला मान्यता देत असते आणि ह्या ऑर्गनायझेशननी आहे ते भारताला ही मिशन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि भारत हे जे कंट्री आहे यांच्यासोबत आता भारताचं नाव घेण्यात येईल कारण भारताचे मत्स्य 6000 जी आहे ती डीप सीमध्ये जाणार आहे. या अगोदर एक रेकॉर्ड होल्डर सबमर्शिबल आहे, ती आत्तापर्यंत जी आहे वर्ल्ड हायेस्ट रेकॉर्ड बनवलेलं आहे डीप सीमध्ये जाण्याचं. त्याचं नाव आहे ट्रायटॉन असं नाव आहे 36,000. ओके, ह्या सबमर्शियलचं नाव आहे. ती आत्तापर्यंत जी आहे ती 10,927 मीटर डेप्थमध्ये गेलेली आहे. असे ट्रायटॉन आहे. कॅपॅसिटी पायलट +1 अशा दोघांची कॅपॅसिटी आहे ट्रायटॉनची. US मधली ही सबमर्शिबल आहे. आपण इथे बघू शकतो की इंडिया जी ओशन प्लॅन आहे त्याच्यामध्ये कसं आहे आणि सबमर्शियल आपण जे म्हणतो सबमर्शियल आणि सबमराईनमध्ये म्हणजे काय फरक आहे. तर सबमरीन म्हणजे काय ते बघूयात. सबमरीन म्हणजे बेसिक्स आपण एक बघूयात बेसिक सबमराईन कशी असते आणि सबमरीन म्हणजे काय आहे. तर एक आपण असं लक्षात घेऊयात सबमराईन म्हणजे अशी व्हेकल की जी स्वतःहून पाण्यामध्ये जाते आणि स्वतःहून किनाऱ्याला येते. लक्षात घ्या, सबमराईन म्हणजे अशी व्हेकल जी स्वतःहून पाण्यामध्ये जाते आणि स्वतःहून जी आहे किनाऱ्याला येते. पण सबमर्शियल जी आहे ती सबमर्शियल स्वतःहून जात नाही, तिला एक होस्ट किंवा तिला पाठवणारा एक जहाज लागतो. ते जहाज फक्त ते सबमर्शियल जी आहे ते पाण्याच्या तळाशी जाते आणि ती वरती येऊ शकते. ती जास्त स्वतःहून किनाऱ्यावरती येऊ शकत नाही. याला म्हणतात सबमर्शियल. आणि सबमर्शियलला कोणीतरी एक हँडल करण्यासाठी एक पॅरेंट आपण शिप म्हणूयात, पॅरेंट शिपची गरज असते. तसं सबमराईनला कुठल्याही पॅरेंट शिपची गरज नसते. सबमर्शियल जी आहे ती एक रोबोटसारखं काम करते. जसं आपल्याकडे रोबोट काम करतो त्याप्रमाणे आहे सबमर्शियल ही काम करत असते. ओके, सबमरीन जे आहे आपण एक मूवी पाहिला होता द गाझी अटॅक. गाझी अटॅकमध्ये जे आहे सबमरीनबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल कारण सबमरीन जी आहे ती समुद्राच्या जास्त खोल जाऊ शकत नाही. ती जवळपास
वेगवेगळ्या प्रत्येक सबमरीनची कॅपॅसिटी असते तेवढ्या कॅपॅसिटीवरती जाऊ शकते. म्हणजे कुठली सबमरीन जी आहे ते 600 मीटर खोल जाऊ शकते, कुठली 700 मीटरपर्यंत खोल जाऊ शकते. अशा वेगवेगळ्या सबमरीनच्या कॅपॅसिटी असतात. आणि गाझी अटॅकमध्ये तुम्हाला आणखीन क्लिअर होईल बघा, सबमरीन जी आहे ती कितीपर्यंत खोल जाऊ शकते, पण सबमर्शियल जे आहे ते खूप खोलपर्यंत जाऊ शकते. इन फ्युचर सबमर्शियलचा उपयोग सुद्धा खूप मोठा होणार आहे. भारताचा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. किरण रिजिजू जे मिनिस्टर आहेत त्यांनी सुद्धा समुद्रयान जे आपला प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी ट्विट करून सांगितलेलं होतं. आणि खोल समुद्राच्या पाण्यात अडकलेला रहस्यांचा उलगडा करण्यासाठी जे आहे भारत प्रयत्न करत आहे. आणि समुद्रयान जी मोहीम आहे, समुद्रयान सागर मोहीम आहे, या मोहिमेच्या अंतर्गत जे आहे ते पाण्याखालील जो आहे घटक आहेत, मिनरल्स असतील किंवा आणखीन कुठले पाण्याखालील जे घटक असतील त्याचा अभ्यास करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. ओके. आणि ही जी मोहीम आहे ती पहिली मानवयुक्त महासागर मोहीम आहे. ही पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय जे आहे इंडियाचं जे आहे ते चालू केलेले आहे. आणि महासागराच्या या तळातील शोधासाठी भारत जो आहे तो 3 मनुष्यांना जो आहे तो महासागराच्या या मत्स्य पाणबुडीद्वारे खाली 6000 मीटरपर्यंत पाठवणार आहेत. आणि स्वयंचलित मानवयुक्त सबमर्शियल ही जी आहे ती आहे. आता सबमर्शियल म्हणजे आपण आता थोडक्यात आणखीन एक बघूयात की एक उदाहरण आपण घेतलं होतं की सबमर्शियल म्हणजे काय, की जी आता जो टायटॅनिकचा इन्सिडेंट झालेला आहे, टायटॅनिक आपण सर्वांना मूवी माहिती असेल. टायटॅनिक बघण्यासाठी एक सबमर्शियल गेली होती, तिचं नाव टायटन असं होतं. आणि या टायटनचा खूप मोठा इन्सिडेंट झालेला होता. तुम्ही ही गोष्ट किंवा न्यूज ऐकलेली असेल की टायटन हिचा ब्लास्ट झालेला होता. कारण टायटन जी आहे ती 3000 मीटरपर्यंत खाली गेलेली होती, म्हणजे 3 किलोमीटरपर्यंत खाली गेलेली होती. आणि ह्या टायटन सबमर्शियलचा जो आहे तो खाली गेल्याच्या नंतर स्फोट झालेला होता. आणि त्यामधील जे व्यक्ती होते त्या व्यक्तींचा दुर्दैवी तिथे मृत्यू झालेला होता. आणि ही जी आहे या सबमर्शियलनी हे जे आहे ते टायटॅनिक जहाज जे आहे त्याचे अवशेष पाहण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेले होते. त्याला आपण सबमर्शियल असं म्हणतो. आणि भारताची त्याचप्रमाणे ही जी मत्स्य 6000 मीटरपर्यंतची जी सबमर्शियल जाणार आहे ही भारताची सबमर्शियल आहे. ओके. स्वयंचलित आहे. टायटॅनिकसुद्धा स्वयंचलित सबमर्शियलेबल होती. एक छोट्यासा एक रिमोटनी, आपण जे गेमिंगचं रिमोट म्हणतो त्याच्या रिमोटनी ही टायटन जे सबमर्शियल आहे ती टायटन सबमर्शियल चालत होती. आणि ही सबमर्शियल आहे ती खूप डीप सी ओशनची स्टडी करण्यासाठी महत्त्वाची आहे. मग डीप सी ओशन म्हणजे काय? पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने जून 2021 मध्ये या डीप सी ओशनमध्ये त्या एक्सप्लोअर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. मान्यता कशासाठी दिलेली आहे? कारण डीप सीमध्ये वेगवेगळे खनिज आहेत, ओके, समुद्राच्या तळाशी आहेत, त्यांचा शोध घेण्याचा आणि त्यांचा सर्वांचा शाश्वत वापर करण्यासाठी आणि या शाश्वत वापर करून ब्ल्यू इकॉनॉमीला चालना देण्यासाठी पाठिंबा देणे हे भारताचं हे महत्त्वाचं उद्देश आहे. या मिशनचा खर्चसुद्धा आपण बघितलेला आहे. 4077 कोटी एवढा खर्च या मिशनसाठी आलेला आहे. मग ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय? हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय? तर सागरी साधनं जी आहेत त्या सागरी साधनांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे आणि त्याचा आर्थिक विकास, वाहतूक सेवा, शोध, उपजीविकेसाठी उद्देश इत्यादीसाठी सागरी संसाधने वापरणे हा ब्ल्यू इकॉनॉमीचा उद्देश आहे. या जो क्रियाकल्प आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत यामुळे सागरी आणि किनारी प्रदेशांचा पर्यावरणीय प्रणालीच्या आरोग्यास हानी पोहोचू नये. मोठ्या संख्येने आर्थिक क्षेत्रामध्ये सागरी अर्थव्यवस्थेचा समावेश होतो. यामध्ये पर्यटन, मासेमारी क्षेत्र असेल, वाहतूक असेल, शिपिंग असेल, तेल असेल आणि वायू उत्खनन उद्योग आहे याचा सुद्धा ह्या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आहे तो समावेश होतो. आणि ब्ल्यू इकॉनॉमी आपण इथे बघू शकतो. यामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये काय करतात तर युजेस ऑफ स्मार्ट शिपिंग टू लेसन द इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट, क्रिएट जॉब, reduces poverty and ends hunger. It based on the sustainable fisheries. Sustainable fisheries खूप महत्त्वाचं आहे. It takes action against the illegal fisheries. ओके, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. Conserve the marine life and ocean. प्रोटेक्ट कोस्टल इकोसिस्टम, जे आपण खारफुटीची वने वगैरे असं म्हणतो त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये जे वेस्ट टाकतोय, द टॅकल मराईन लिटर्स असं म्हणतो आपण, अँड ओशन पोल्युशन, हे सुद्धा या ब्ल्यू इकॉनॉमी अंडर कमी करायचं आहे. मग समुद्रयान मिशन म्हणजे काय आहे? समुद्रयान मिशन नेमकं कशासाठी आहे तर महासागरातील जे खनिज आहेत याचा शोध घेण्यासाठी मत्स्य 6000
या वाहनामधून आपण बघत आहोत की हे 3 कर्मचारी पाठवण्याचं किंवा 3 व्यक्ती पाठवण्याचं उद्दिष्ट आहे, सायंटिस्ट पाठवण्याचं उद्दिष्ट आहे. आणि पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर संस्था आहे, त्याचं नाव NIOT द्वारे मत्स्य 6000 वाहनांचा जे वाहन आहे ते डिझाईन केलेलं आहे आणि ते जे आहे ह्या संस्थेमार्फत हे वाहन विकसित केले जात आहे. मानवी सुरक्षेसाठी जे आहे ते सामान्य ऑपरेशनमध्ये 12 तास, लक्षात घ्या 12 तास, आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये 96 तास या मत्स्याची कॅपॅबिलिटी किंवा सहनशक्ती आहे. भारताची पहिली अनोखी मानवयुक्त महासागर मोहीम आहे आणि आपण बघितलेल्या जवळपास एवढा खर्च जो आहे तो या मत्स्य मोहिमेला येणार आहे. मिशन समुद्रायांसह भारत जो आहे तो इलाइट ग्रुपमध्ये सामील होणार आहे. यामध्ये ऑक्टोबर म्हणजे थोडक्यात झाला आहे, ऑक्टोबर 2021 मध्ये समुद्रयाने अनोख्या महासागर मोहिमेचा शुभारंभ झालेला आहे. 21 ते 26 पर्यंत ही मोहीम होणार आहे आणि यामध्ये जे आहे भारत जो आहे असे वाहन असलेलं सबमर्शियल वाहन असलेल्या रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन सारख्या राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. मग ही समुद्रयान मोहीम कशासाठी, तर आपण परत बघत आहोत की समुद्राच्या तळाशी काय आहे त्याचा शोध घेण्यासाठी आणि कित्येक देशांनी या तळाशी काय, समुद्राच्या काय लपलेलं आहे ह्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्राखाली काय आहे तर निकेल आहे, कोबाल्ट आहे, दुर्लभ मृदा तत्व आहेत, मॅग्नीज आहे. या खनिजांचा शोध घेण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल. आतापर्यंत भारत जो आहे तो फक्त जमिनीखाली असलेल्या खनिजांचा शोध घेत होता. आता यापुढे जो आहे भारत समुद्राखाली असलेल्या खनिजांचा सुद्धा शोध घेण्यात येणार आहे. सोबतच समुद्राखालील पर्यटनाला चालना देण्यासाठी, जसं आपण बघितलं टायटॅनिक जहाजाला पाहण्यासाठी जे टायटन सबमर्शियल गेली होती, त्याचप्रमाणे समुद्राखालील पर्यटन जे आहे डीप सी एक्सप्लोरेशन करण्यासाठी किंवा डीप सी मध्ये पर्यटन असणार आहे, त्या पर्यटनाला चालना देण्याचं काम सुद्धा यामुळे काय होणार आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या सबमर्शियल जो आहे याचा फायदा होणार आहे. आणि याचबरोबर समुद्राची स्टडी म्हणजे काय, तर समुद्राच्या ओशनची स्टडी याला आपण ओशनोग्राफी असं म्हणतो. मग ओशनोग्राफीमध्ये आपण जे पाहिलं या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येतो. आपण जर पाहिलं तर जगामध्ये आपल्या पृथ्वीमध्ये 71% जे आहे तर पाणी आहे आणि 29% ही लँड आहे. आपण इथे जगाचा जेव्हा मॅप बघतो तेव्हा आपल्याला कळू शकतं किंवा मोठमोठे ओशन आहेत, पॅसिफिक ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे, इंडियन ओशन आहे, यासारखे मोठे ओशन्स आहेत आणि ह्या ओशनमध्ये 71% हे पाणी आहे आणि 29% हे लँड आहे. म्हणजे आपण इथं कल्पना इमॅजिन करू शकतो की किती मोठं पर्सेंटेजमध्ये आपल्या पृथ्वीवरती जे आहे ते पाणी आहे आणि पाण्यामध्ये काय लपलंय याचा शोध घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या इलेट काही देश आहेत, या देशांमध्ये भारताचा सुद्धा समावेश झालेला आहे आणि मत्स्य या सबमर्सिबल असं म्हणतो या द्वारे भारत हा डीप सी ओशन आहे तो एक्सप्लोर करणार आहे. ओशनची डेप्थ किती असते, आपण डीप सी असं म्हणतो, म्हणजे डेप्थ किती असेल तर आत्तापर्यंत मरायना ट्रेंच जे आहे त्याची डेप्थ जी आहे आत्तापर्यंत सर्वात खोल समजली जाते आणि याची डेप्थ जी आहे ते 11,000 मीटर म्हणजे 11 किलोमीटरपर्यंत हा ओशन हा मानवाला आत्तापर्यंत मरायना ट्रेंच जे आहे त्या ट्रेंचद्वारे कळालेला आहे. आणि आपण बघूया तिथे ह्या जी डायग्राम आहे याद्वारे बघूयात की किती डेप्थपर्यंत जे आहे ते सबमर्शियल जाणार आहे. हे जो आहे तो ओशन बेसिन असं म्हणतो आपण, हे बेसिन आहे आणि हे 6000 मीटर पर्यंत हा म्हणजे 6 किलोमीटरपर्यंत हा ओशन बेसिन आहे. जिथे टायटॅनिक आपण बघूयात की 3800 मीटरला जे आहे टायटॅनिक स्थिरावलेला आहे आणि त्याच्यासुद्धा खाली 6000 पर्यंत जो आहे हा सी बेड आहे किंवा ओशन बेसिन आहे. या 6000 पर्यंत जो आहे ती आपली मत्स्य 6000 जाणार आहे. कुठले कुठले झोन्स असतात ओशन डेप्थचे, इपिपॅलॅजिक झोन आहे जे सनलाईट झोन आहे, त्या झोनमध्ये फिशिंग खूप मोठ्या प्रमाणात चालते कारण ही सनलाईट झोन आहे तो 200 मीटर डेप्थपर्यंत असतो. त्याखाली सुद्धा मेसोपॅलॅजिक झोन आहे, द ट्विलाईट झोन असं म्हणतो, तिथे थोडक्या प्रमाणात प्रकाश पोहोचू शकतो. तर 1000 मीटरपर्यंत म्हणजे 1000 किलोमीटरपर्यंत हा झोन असतो. सूर्यप्रकाश हा सनलाईट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. माशांची पैदास जी आहे ह्या मोठ्या प्रमाणात ह्या 200 मीटरपर्यंत होत असते. त्यानंतर आहे बॅथिपॅलॅजिक झोन जो आहे तो मिडनाईट झोन म्हणून ओळखण्यात येतो. तो झोन आहे 4000 मीटरपर्यंत हा झोन असतो. इथे आपल्याला स्पर्म व्हेल सारखे काही मॅक्झिमम डेप्थ सारखे फिशेस आहेत म्हणजे मासे आहेत हे इथपर्यंत आढळू शकतात काही डेप्थपर्यंत. याच्या खाली कुठलाही तुम्हाला मोस्टली जे आहे फिश आढळणार नाहीत. त्यानंतर जो त्याच्या खालचा झोन येतो तो आहे ॲप्सोपॅलॅजिक झोन, त्याला ॲबेसिम असं म्हणतात त्याला.
तो येतो 6000 मीटरपर्यंत. ओके, कॉन्टिनेंटल रेज. आता जेव्हा आपण समुद्राचा अभ्यास करतो तेव्हा वेगवेगळ्या कॉन्टिनेंटल शेल्फ असेल, कॉन्टिनेंटल स्लोप असेल, कॉन्टिनेंटल रेज असेल, अशा गोष्टी येत असतील. आपण त्या पुढे पाहणारच आहोत. हे झोन आहेत. आणि याच्यानंतर एक ट्रेंच म्हणजे गर्त असं आपण असं म्हणतो, ती हॅडल झोन असं म्हणतो, द ट्रेंच असं त्याला असं म्हणतो. समुद्राची जी हाईट इथे दाखवलेली आहे, आपल्या हिमालयाची हाईट सुद्धा 8000 मीटरपर्यंत आहे. तो झोन बघा किती इथपर्यंत हिमालय येतो आणि याच्या वरती आहे तो एवढा समुद्र आहे इथं दाखवलेला आहे. तर ओशन रिसोर्स म्हणजे आपण ओशन मारून एक्सप्लोर करायचं असं म्हणतो, ओशनमधून रिसोर्स काढायचे म्हणतात. मग ओशन रिसोर्स कुठले कुठले आहेत हे बघूया. त्या अगोदर आपण समुद्र जे आता पाहू लागलो, कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, आपण इथे लँड असं म्हणूयात इथे, किंवा बीचेस असतील. बीचेस किंवा लँडच्या नंतर जो आहे तो चालू होतो कॉन्टिनेंटल शेल्फ चालू होतो. त्याच्यानंतर समुद्रामध्ये आपण आणखीन डीपमध्ये गेल्या तिथं स्लोप चालू होतो. स्लोप झाल्याच्या नंतर परत इथे डीप सी प्लेन येतं. ओके, पहिले काय येतं, शेल्फ येईल, स्लोप आणि डीप सी प्लेन आहे. त्याच्यानंतर ओशन प्लॅटूज वगैरे असतात किंवा ओशन आईसलँड सुद्धा समुद्रामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर काय सबमरीन रिजेस असतात आणि ट्रेंचेस सुद्धा ओशन डीप असं म्हणतो, ते सुद्धा समुद्रामध्ये असतात. आपण इथे आणखीन पुढच्या डायग्राममध्ये डिटेलमध्ये बघूयात. इथे आपण क्लिअरली तुम्हाला दिसू शकेल की कॉन्टिनेंटल शेल्फ आहे. त्यानंतर सी माउंट सुद्धा काही तयार झालेले आहेत, म्हणजे आपण त्याला समुद्र पर्वत असं म्हणतो. समुद्रामध्ये सुद्धा पर्वत आहेत आणि काही पर्वतांचे टोक हे वरती आलेले असतात आणि त्यावरनं सुद्धा आईसलँड तयार झालेलं असतं. आणि आपण त्याला काही टोक हे जे असतात, काही व्होल्कॅनो सुद्धा काही समुद्रामधून येत असतात. त्या पर्वताच्या टोकामधून हे व्होल्कॅनो येत असतात, त्याला व्होल्कॅनिक आईसलँड असं म्हणतात. ओके, मिड ओशॅनिक रिज जे असतात, इथून जे असतं आपण व्होल्कॅनो असं म्हणतो, तो व्होल्कॅनो इथून येत असतो आणि इथून नवीन समुद्र जो आहे किंवा नवीनची प्लेट तयार होत असते, इथून लावा बाहेर येत असतो आणि तिथून ओशियनची एक नवीन प्लेट तयार होत असते. कॉन्टिनेंटल स्लोप जो बघतो तो समुद्रामध्ये कॉन्टिनेंटल जो हा स्लोप आहे तो बघितलेला आहे आपण. या प्रकारे आपण एक समुद्राची थोडक्यात आपण स्टडी केलेली ट्रेंचेस आहे. ट्रेंचेस म्हणजेच गर्त असं म्हणतो. समुद्रामध्ये गर्त असते, ट्रेंच असते आणि त्याला गर्त असं म्हणतो. आणि ही गर्त समुद्रामध्ये आपल्याला आढळण्यात येते. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या मराईन ट्रेंच जी आहे ती आत्तापर्यंत डीप ट्रेंच जी आहे आपल्याला फाउंड झालेली आहे. डीप ओशन मिनरल्स म्हणजे काय आहे, आणि ते डीप ओशन मिनरल्स जे आहे ते आपल्या समुद्रामध्ये 250 मीटर ते 1500 मीटरपर्यंत खोल समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला आढळतात. ओके, यामध्ये मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल आणि 70हून अधिक जे आहे मिनरल आपल्याला समुद्रामध्ये आढळू शकतात. आता त्याचं महत्त्व काय आहे, ही जे मानव सबमर्शियल आहे किंवा मानवी सबमर्शियल जी जाणार आहे, या सबमर्शियलमध्ये वैज्ञानिकांना थेट हस्तक्षेप करून समुद्रात खोलपर्यंत नेण्यामध्ये येईल आणि समुद्रात खोलपर्यंत जाऊन तिथल्या निरीक्षण करून आणि समुद्राचं स्ट्रक्चर काय आहे समजून घेण्यास ही सबमर्शियल आहे, ते खूप भारतासाठी मदत करणार आहे. हे केंद्र सरकारच्या न्यू इंडियाच्या दृष्टीने चालना देईल किंवा जे न्यू इंडिया व्हिजन आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं, त्याला हे चालना देईल. आणि जे विकासाचे 10 प्रमुख आयाम असं म्हणतो, त्यामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीवर प्रकाश टाकण्यासाठी हे खूप आपल्याला मदत करेल. ही एक भारताची अद्वितीय सागरी मोहीम आहे आणि 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा भारताला लाभलेला आहे. यामध्ये 9 किनारी राज्य आहेत आणि 1382 हे बेटे आहेत भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती. भारतासाठी तिन्ही बाजूंनी महासागरांनी, आपण जेव्हा इंडियाचं स्ट्रक्चर बघूयात, ओके, हे तिन्ही बाजूनं कसं केलेलं असं इंडियाचं स्ट्रक्चर हे महासागरांनी वेढलेलं आहे. ओके, आणि या देशाची सुमारे 30% लोकसंख्या ही किनारी भागामध्ये आपल्या भारताची राहत आहे. आणि किनारी भागामध्ये राहणारे एक प्रमुख आर्थिक घटक म्हणजे तर फिशिंग सुद्धा आहे. फिशिंगवर सुद्धा ही लोकसंख्या खूप डिपेंड आहे. मत्स्यपालन असेल, मत्स्य पर्यटन असेल, त्यांची उपजीविका आहे, सर्व या गोष्टी या किनाऱ्यावरती लोकांच्या या फिशिंगवरती किंवा त्याच्यावरती ज्या गोष्टी अवलंबून आहेत त्या गोष्टींवरती डिपेंड असतात. त्यानंतर आपण बघूयात तर इतर संबंधित उपक्रम भारतीय इंडियन गव्हर्नमेंटचे काय आहेत, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ब्ल्यू इकॉनॉमीवरती भारत नॉर्वे टास्क फोर्स एक भारताने हा एक प्रकल्प चालू केलेला आहे. दोन्ही देशांदरम्यान एक संयुक्त उपक्रम एक चालू केलेला आहे. कशासाठी, तर ब्ल्यू इकॉनॉमीवरती किंवा ब्ल्यू इकॉनॉमी डेव्हलपमेंट करण्यासाठी. त्यानंतर सागरमाला प्रकल्प, बंदराचं आधुनिकरण, पोर्ट आहे त्याचं आधुनिकरण करायचं, IT सेवा सक्षम करायची, याच्यासाठी सागरमाला उपक्रम आहे. त्याचप्रमाणे ओ स्मार्ट कार्ड सुद्धा आहे, एक योजना आहे, भारताची स्कीम आहे. त्यानंतर एकात्मिक कोस्टल झोन मॅनेजमेंट ही सुद्धा खूप महत्त्वाची स्कीम आहे. आणि राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण हे भारताचं बाकीचे इतर संबंधित ज्या उपक्रम आहे त्याच्यामध्ये येत असेल. आपण बघितलेलं आहे समुद्रयान मोहीम काय आहे, समुद्रांमध्ये मत्स्य 6000ची किती मोठी महत्त्वाची भूमिका आहे.
या सर्व गोष्टींचा आढावा जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आणि समुद्रयान, भारतासाठी हे समुद्रयान किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. वी रायझिंग इंडिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे वेगवेगळे नवीन नवीन विषय घेऊन आपण दररोज तुमच्या पुढे हजर होत असतो. आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या ज्या करंट गोष्टी आहेत, करंट अफेअर आहेत, ज्या UPSCशी रिलेटेड आहेत, MPSC येणाऱ्या 2025शी रिलेटेड असतील किंवा इतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देत असताल या सर्व एक्झामशी रिलेटेड असतील, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा या लेक्चरच्या माध्यमातून होणार आहे. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण ह्या बेल आयकॉनमुळे जेव्हा मी ऑनलाईन येईल तेव्हा माझं लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.